मुंबई शहरामध्ये पाऊस येण्याच्या आधी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मॉन्सून प्रिपेअर्डनेस जे करण्यात येतं, पावसाच्या आधीची जी तयारी आहे त्या तयारीचं निरीक्षण आम्ही सर्वच जण करत आहोत. मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत, मुंबई शहराच्या महापौर आहेत, उपमहापौर आहेत, सभागृह नेते आहेत, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, सर्व वैधानिक समित्यांचे अध्यक्ष आहेत आणि सर्वजण, सर्व आमदार, सर्व नगरसेवक आपापल्या परीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला याची पाहणी करत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर या ठिकाणी पाहणी केली होती. आता शहर भागामध्ये या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे जे 3 पंपिंग स्टेशन्स आहेत, ब्रिटानिया पंपिंग स्टेशन, लवग्रो पंपिंग स्टेशन आणि क्लिव्हलँड पंपिंग स्टेशन, जी पंपिंग स्टेशन हायटाईडच्या वेळेला जे पाणी आहे ते पाणी रोखणं, एक तर समुद्राचं पाणी शहरामध्ये येण्यापासून रोखणं आणि हायटाईड गेल्याच्या नंतर शहरातलं पाणी समुद्रामध्ये पंप आउट करणं, हे काम जे करतं, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरामध्ये पाणी तुंबण्यापासून आपल्याला त्यामुळे दिलासा मिळत असतो. ही सर्व पंपिंग स्टेशन्स नीट काम करत आहेत की नाहीत, ऑपरेशनल आहेत की नाहीत, त्या ठिकाणचे सर्वच्या सर्व पंप हे या ठिकाणी चालू आहेत की नाही याची पाहणी आणि याचं निरीक्षण करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मला आपल्याला सांगताना आनंद होतोय की यावर्षी मुंबई महानगरपालिकेने आपल्या 6 मेजर पंपिंग स्टेशन्स आणि 10 छोटे पंपिंग स्टेशन्स, या सर्व पंपिंग स्टेशन्सचे सर्वच्या सर्व पंप्स हे 15 मेलाच अप केलेले आहेत. 15 मेला सर्व ऑपरेशनल केलेलं आहे, कारण गेल्या वर्षी 1 जूनला ते ऑपरेशनल होणार होते आणि 26 मेला पाऊस आला आणि त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून 15 मेला हे सर्व पंप, सर्व पंपिंग स्टेशन्स ऑपरेशनल आहेत. तसेच संपूर्ण मुंबई शहरामध्ये 550 पेक्षा जास्त पंप्स हे ऑलरेडी डिप्लॉय केले गेलेले आहेत, जेणेकरून छोट्या छोट्या एरियाजमध्ये जे पाणी तुंबतं ते पाणी पंप आउट करण्याकरता महानगरपालिका त्या ठिकाणी पंप्स लावते. ते सर्व पंप्स ऑलरेडी डिप्लॉईड आहेत, रेडी आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची तयारी झालेली आहे. गेल्या वर्षीच्या 1 जून पासून त्याच्यानंतर पुढे IIT बॉम्बेतर्फे एक विशिष्ट प्रकारची मेकॅनिझम, अर्ली वॉर्निंग मेकॅनिझम, ही सुद्धा मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेली आहे. आधी मुंबई महानगरपालिकेला मोठा जर पाऊस येणार असेल हायटाईडच्या वेळेला स्पेशली, तर 3-4 तास आधी माहिती मिळत असायची. आता IIT बॉम्बेने दिलेल्या अर्ली वॉर्निंग सिस्टममुळे 48 तास आधी ही माहिती मुंबई महानगरपालिकेला मिळते, ज्याच्यामुळे आपल्याला 48 तास आधी सर्व माहिती मिळाल्यावर त्याच्यावरती जी काही उपाययोजना आपल्याला करायची आहे ती उपाययोजना मुंबईची महानगरपालिका करू शकते. नाले सफाई ही या ठिकाणी सुरू आहे. 31 मे पर्यंत संपूर्ण 100% नाले सफाई पूर्ण करण्याचा आमचं उद्देश आहे. झोन 5 मध्ये नाले सफाई ही समाधानकारक नव्हती, त्या ठिकाणी आमच्या महापौर येत्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा त्या ठिकाणी पाहणीसाठी जाणार आहेत. अशा प्रकारे मुंबईकरांना पावसामध्ये कमीत कमी त्रास व्हावा याकरता मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना व्यवस्थितरित्या काम करत आहेत की नाही करत आहेत याची पाहणी आम्ही केलेली आहे. नाले सफाईच्या दरम्यान महापौर आणि उपमहापौर यांचे वेगवेगळे दौरे पाहायला मिळाले. आजही उपमहापौर दिसत नाही, त्याचं नाव ठेवतं काय, कसं काय? महापौर आणि उपमहापौर हे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी हे पाहणी करत असल्यामुळे प्रशासनावरती अंकुश राहिलं पाहिजे. त्यामुळे महापौर आपल्या वेळेनुसार, उपमहापौर आपल्या शेड्यूलनुसार, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेते, पालकमंत्री, आमदार सर्व जर एकाच ठिकाणी एकाच वेळेला गेले तर एकाच ठिकाणाची पाहणी होईल. पण 15 वैधानिक समित्यांचे लोक किंवा अशा प्रकारच्या पोस्टवरती असणारे लोक 15 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला जर पाहणी करतील, प्रशासनावरती त्याचं चांगलं अंकुश राहतं आणि त्यामुळे इंटेन्शनली आम्ही वेगळे दौरे या ठिकाणी करत आहोत आणि आपलं समाधान व्हावं याकरता आज सर्व आम्ही या ठिकाणी एकत्रित सुद्धा आलेलो आहोत. शिवसेनेचे गटनेते अमय घोले सुद्धा माझ्याबरोबर आहेत, त्यामुळे आपल्याला कुणालाही कुठल्याही प्रकारची काहीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. पाहणी दौरा तुम्ही गेले काही आठवडे करत आहात सगळेजण, आतापर्यंत किती टक्के नाले सफाई झालेली आहे पूर्ण, कारण का अवघे काही दिवस शिल्लक राहिले? गेल्या आठवड्यामध्ये जो आम्ही पाहणी केली होती त्यानुसार गेल्या आठवड्यापर्यंत साधारणतः मुंबई शहरामध्ये 50% नाले सफाई पूर्ण झाली होती. झोन 5 वगळून झोन 5 मध्ये 20%च झाली होती. त्या ठिकाणी सक्त निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा आपल्या महापौर आणि उपमहापौर
याची स्टॉक सिच्युएशन जे काही सिच्युएशन आहे त्याच्या परिस्थितीचा आढावा घेतील आणि त्यानुसार कारवाई करतील. आतापर्यंत जी सफाई झाली आहे, जो गाळ काढला आहे, त्यामुळे जे बहुतांश आपण पाहतोय की सोफाज असतील, बेड असतील, टेबल चेअर्स, हा जो गाळ आहे तो आढळून आला आहे. तर मग याचं तुम्ही आता वेस्ट मॅनेजमेंट कसं करणार? प्रशासनाला आम्ही असे निर्देश दिलेले आहेत की ज्या ज्या ठिकाणी विविध नाल्यांमधून स्ट्रीम्स या ज्या ज्या ठिकाणी समुद्रामध्ये जातात त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅश बूम्स लावण्यात यावे, कन्व्हेअर बेल्टची सिस्टम लावण्यात यावी, जेणेकरून आपल्या नदी नाल्यांमधनं वाहून येणारा फ्लोटिंग मटेरियल आणि ट्रॅश समुद्रामध्ये डायरेक्ट डिस्चार्ज होऊ नये. ते समुद्रामध्ये जायच्या आधीच त्या ठिकाणी उचलून घेण्यात यावं. मागच्याच आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी महानगरपालिकेने अशा प्रकारची एक सिस्टम ही कमिशन केलेली आहे. ती सिस्टम मुंबई शहरातल्या प्रत्येक पॉइंटवरती ज्या ठिकाणी नदी नाले समुद्रामध्ये वाहतात त्या ठिकाणी डिप्लॉय करावी अशा प्रकारचे निर्देश आम्ही प्रशासनाला दिलेले आहेत. पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर आज सर्वच जे भूखंड आहेत ते सामाजिक संस्थांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे जे भूखंड आहे ते कोट्यावधी रुपयामध्ये 30 वर्षासाठी देण्याचा निर्णय घेतलाय. तर यावर ऑगस्ट 2025 मध्ये तत्कालीन ऍडमिनिस्ट्रेटरनी पीपीपी पॉलिसीच्या अंतर्गत त्या ठिकाणी अशी पॉलिसी आणून हे भूखंड काही सामाजिक संस्थांना दिले होते. या ठिकाणी त्यावेळेला महानगरपालिकेचं सभागृह अस्तित्वात नव्हतं, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यामुळे संपूर्णपणे चर्चा लोकप्रतिनिधींबरोबर झाली नाही. पारदर्शक अशा पद्धतीने ही प्रोसेस पार पडली नव्हती आणि त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून पुन्हा एकदा नव्यानं याचा विचार व्हावा अशा प्रकारची विनंती आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या विनंतीला मान देऊन ही संपूर्ण प्रक्रिया ते रद्द करतील आणि नव्यानं पीपीपी पॉलिसीच्या अंतर्गत शाळा देण्याची पॉलिसी सर्वसमावेशक अशा प्रकारचं धोरण आणून सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये याची विस्तृत अशा प्रकारची चर्चा घडवून आणून ते करतील असा आमचा विश्वास आहे. आजचा दौरा पाहणी करत असताना सर्व बसेसचा वापर करण्यात आलेला आहे, परंतु दुसरीकडे इंधन दरवाढ होते. यावरती संजय राऊतांनी टीका केली. ते म्हणतायत की जनतेने जे मतदान केलं भाजपला त्याच्या तुम्ही कर्माची महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काय बोलतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये पाहणी दौरा ज्यावेळेला तुम्ही करताय या अगोदर सुद्धा अशा प्रकारचे पाहणी दौरा करण्यात आले. मात्र मुंबईमध्ये पावसाळ्यामध्ये नेहमी पाणी अशा प्रकारचं साचतं, मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. यंदा विशेष काय काळजी घेतली जाणार आहे? मुंबईकरांना यंदा साचलेल्या पाण्यातून दिलासा मिळेल? मुंबईची टोपोग्राफी ही अशी आहे की थोडा जरी पाऊस पडला तर काही सॉसर असलेल्या जागांमध्ये पाणी तुंबतं. ही सत्यस्थिती आहे. याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचा विचार होण्याची आवश्यकता होती. ती गेल्या 25 वर्षामध्ये झाली नाही आणि त्यामुळे आता मुंबईच्या महानगरपालिकेने IIT बॉम्बेला ऑन बोर्ड घेऊन याचा सखोल याचा अभ्यास करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्ट तयार केलेला आहे. तो रिपोर्ट केंद्र शासनाला सादर केलेला आहे. केंद्र शासन तो रिपोर्ट स्क्रुटिनाइज करत आहे आणि केंद्र शासनाने त्या रिपोर्टला हिरवा कंदील दिल्यानंतर मुंबई शहरामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह फ्लड मेजर्स हे घेण्यात येणार आहेत. आता आपण म्हणाल की केंद्र शासनाचा संबंध काय, तर केंद्र शासनाचा संबंध हा आहे की या कॉम्प्रिहेन्सिव्ह रिपोर्टवरती कारवाई करण्यासाठी जो प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टचं फंडिंग हे केंद्र शासन करणार आहे. भूमिगत सर, टाक्या मुंबई बसवण्यात आल्या होत्या, महानगरपालिकेच्या भूमिगत टाक्यात बस बसवण्यात आल्या होत्या. त्या भूमिगत टाक्यांची सद्यस्थिती परिस्थिती